नमस्कार, AN न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपल्यासोबत आहे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉक्टर श्री मकरंद जोशी यांच्यासोबत आज आपण चर्चा करूया. सर्वप्रथम आपण सरांकडे जाऊया. सरांना एक जिम्नॅस्टिक विषयी आज प्रश्न विचारूया. जिम्नॅस्टिक खेळाविषयी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली व कशी मिळाली? जिम्नॅस्टिक्स हा खेळ तसा आपल्या मराठवाड्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा 1951च्या नंतर सुरुवात त्याची झालेली आहे आणि पर्टिक्युलरली मराठवाड्यात तर 1977-78 नंतर त्याची सुरुवात झाली. म्हणजे या जिम्नॅस्टिक्सला मी जे काही आलो किंवा मला ज्या काही या जिम्नॅस्टिक क्षेत्रामध्ये आणलं गेलं ते म्हणजे माझे वडील कैलासवासी सुधीरदादा जोशी यांनी 1972मध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयामध्ये जेव्हा BPED अभ्यासक्रम सुरू झाला त्या BPED अभ्यासक्रमामध्ये जिम्नॅस्टिक्स हा एक प्रकार होता आणि तो प्रकार त्यांनी तिथे बघितला. त्या सिलेबसमध्ये त्यांनी ॲपरेटस आणले आणि ते बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की हा खेळ खरा खेळ आहे की जो लहान वयामध्येच आपल्याला करता येऊ शकतो आणि याच्यातनं अनेक चांगले खेळासाठी उपलब्ध अशा गुणवत्ता निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून मग 1977-78 पासून माझ्या वडिलांनी मला या जिम्नॅस्टिक क्षेत्रामध्ये आणलं आणि त्यांनी मला पुण्याला पाठवलं सुरुवातीला प्रशिक्षण घेण्यासाठी. आणि ते प्रशिक्षण घेऊन मी राजापिंपरी आमचं गाव जिथे पिंपळगावच्या बाजूला 5 किलोमीटर म्हणजे औरंगाबादपासून साधारण 23 किलोमीटर त्या गावामध्ये आम्ही जायचो. तिथेच माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं आणि त्या गावामध्ये येऊन या जिम्नॅस्टिकचे सर्व प्रशिक्षण मी माझ्याबरोबर माझ्या सवंगड्यांना देत होतो. म्हणजे मला या क्षेत्रामध्ये आणण्याचं महत्त्वाचं काम माझ्या वडिलांनीच केलं आणि तेच माझे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्यामुळेच मी आज जे काही घडलो किंवा जे काही मी या जिम्नॅस्टिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे हे त्यांच्याच प्रेरणेमुळे मी आहे. तुमच्या वडिलांच्या प्रेरणेमुळे आज परंतु तुम्ही ग्रामीण भागातून जिम्नॅस्टिकला सुरुवात केली. बरोबर. ही ॲक्च्युली उलटी गंगा आहे. आपण म्हणतो ना की कुठल्याही क्षेत्राची प्रगती ही मोठ्या शहराकडनं छोट्या शहराकडे होते. पण जिम्नॅस्टिक्स असा हा खेळ आहे की या खेळाला याची सुरुवात जर आपण औरंगाबादचा इतिहास किंवा मराठवाड्याचा इतिहास जर बघितला तर एका राजापिंपरी या खेडेगावातून तो प्रवास पुढे औरंगाबाद शहरापर्यंत आला आणि आज औरंगाबाद शहरातून मग वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तो पसरलेला आहे. तर राजापिंपरीला आमची शेती होती, वाडा होता. या वाड्यामध्ये आमच्या वडिलांनी या जिम्नॅस्टिक्सला प्रारंभ केला. आम्ही झाडाला रिंग लटकवायचो. त्याच्यानंतर आपले व्यायामशाळेमध्ये जे मोठे डबल बार सिंगल बार असतात ते आमच्या शाळेमध्ये होते. त्या शाळेच्या तिथल्या ग्राउंडवर आम्ही जिम्नॅस्टिक सुरुवात केली. आणि एक मजेशीर गोष्ट मला तुम्हाला सांगायची वाटते की आमच्या गावामध्ये एक एकलेरा देवीचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये काहीतरी त्याची चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तिथे खूप यात्रा भरते. तर तिथे खूप नारळ फोडले जायचे. तर मग हे नारळ फोडले झाल्यानंतर त्याच्या ज्या शेंड्या असायच्या या शेंड्या आम्ही गोळा करायचो आमचे सगळे छोटे छोटे विद्यार्थी आणि ते आमच्याकडे ट्रॅक्टर ट्रॉली असल्यामुळे त्या ट्रॉलीमध्ये भरून आम्ही आमच्याकडे आणायचो वाड्यामध्ये. ते वाड्यात टाकायचो. त्याच्यातला जो सॉफ्ट भाग असतो नारळाच्या वरचा तो सॉफ्ट भाग काढायचा आणि कडक भाग फेकून द्यायचा आणि त्या सॉफ्ट भागाचं एका पोत्यामध्ये मोठी खोळ शिवली जायची आणि त्या खोळीमध्ये ते सगळे त्या नारळाच्या शेंड्या भरायच्या आणि त्याची मॅट तयार करायची. म्हणजे अशा पद्धतीचं आमच्या वडिलांनी टाकाऊतून टिकाऊ कशा पद्धतीने करावं आणि कुठलीही गोष्ट सुरुवात करायची असेल तर सुरुवातीला तुम्हाला प्रचंड अडचणी येतात. पण जर तुमची विल पॉवर असेल की आपल्याला ह्या क्षेत्रात हे करायचं तर तिथे मार्ग निघतात आणि हे याच्यावरनं सिद्ध होतं. आणि म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की खेड्या गावामध्ये अशा पद्धतीने आम्ही जिम्नॅस्टिक्स हा खेळ शिकलो. वयाच्या म्हणजे 10वीपर्यंत मी तिथेच होतो राजापिंपरीमध्ये आणि त्याच्यानंतर मग कॉलेजला औरंगाबादमध्ये आलो. राजापिंपरीनंतर तुम्हाला सर्वप्रथम खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला, शिवछत्री क्रीडा पुरस्कार. त्याविषयी तुम्ही कसं सांगशाल? जेव्हा मी 1985ला औरंगाबादमध्ये आलो 11वीला कॉलेजमध्ये शिकायसाठी तेव्हा मी सुरुवातीला विवेकानंद कॉलेजमध्ये नंतर देवगिरी कॉलेजमध्ये आणि नंतर मग विद्यापीठामध्ये मी माझं एज्युकेशन घेतलं. तर हे एज्युकेशन घेत असताना औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर मी
जसं मागे तुम्हाला सांगितलं की तिथे बीपेड कॉलेजच्यासाठी जिम्नॅस्टिक साहित्य होते. मग आमचे वडील त्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे 72 ते 75 सेक्रेटरी होते आणि त्याच्यानंतर ते व्हाईस प्रेसिडेंट होते. तर त्या काळामध्ये मग त्यांनी जिम्नॅस्टिक्सच्यासाठी काही इक्विपमेंट्स आणखीन मिळवली, गव्हर्नमेंटकडनं काही ग्रँट्स मिळवल्या आणि तिथे एक अद्ययावत असं सेंटर जिम्नॅस्टिकचं मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सुरू केलं. आणि ते सुरू केल्यानंतर जिम्नॅस्टिक्स हा खेळ तसा थोडासा तांत्रिक आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला चांगला कोच नसतो तोपर्यंत तुम्ही जिम्नॅस्टिक्समध्ये स्वतःची प्रॅक्टिस करू शकत नाही, कारण तुम्ही करत असताना ज्या काही चुका होतात त्या दाखवण्यासाठी आणि त्या करेक्ट करण्यासाठी तुम्हाला तज्ज्ञ व्यक्तीचीच आवश्यकता असते. आता यामध्ये जेव्हा आम्ही सराव सुरू केला त्यावेळेस आम्हाला तज्ज्ञ कोच नव्हता, परंतु 12वीमध्ये इथल्या ओकार्ड्स कंपनीमध्ये एक बंगाली विकास साधक म्हणून एक जिम्नॅस्टिकचे कोच होते. ते या ठिकाणी केमिकल ऑफिसर म्हणून जॉईन झालेले होते. त्यांना जेव्हा पेपरमध्ये न्यूज त्यांनी वाचली की अरे जिम्नॅस्टिकच्या स्पर्धा या ठिकाणी आहेत, तेव्हा ते त्या स्पर्धेसाठी त्या ठिकाणी आले आणि तिथून मग आमची जिम्नॅस्टिकची खऱ्या अर्थाने टेक्निकल जे आम्हाला असिस्टंट पाहिजे होता तो मिळायला सुरुवात झाली. आणि मग 85-86ला मी स्कूल चॅम्पियन झालो. त्याच्यानंतर मी 87ला महाराष्ट्राच्या टीमचा कॅप्टन होतो जेव्हा गोवातीला स्पर्धा झाल्या. त्यानंतर 1989 ते 93पर्यंत मी सतत महाराष्ट्राच्या संघात होतो आणि महाराष्ट्राच्यामध्ये मी 93-91 या वर्षी मी ऑलराऊंड चॅम्पियन झालो. आणि इंडियाच्या नॅशनल्समध्ये मी हैदराबादला एकदा 4th होतो. त्यानंतर ग्वाल्हेरला जी नॅशनल झाली तिथे मी सिल्वर मेडलिस्ट होतो. आणि 1991ला मी ऑलराऊंड 11वा आल्यामुळे भारतीय संघाच्या सराव शिबिरात होतो. ॲक्च्युली तिथे सराव शिबिरामध्ये होतो, पण मला इंडियाच्या टीममध्ये ॲज अ खेळाडू म्हणून खेळता नाही आलं, कारण त्याच्या अनेक अडचणी आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या खेळामध्ये जरी आपण म्हणत असलो की राजकारण नाही, परंतु प्रचंड राजकारण आहे खेळामध्ये आणि त्यामुळे तो थोडासा सेटबॅक मला बसला. आणि परंतु 1989 ते 93 या काळामध्ये मी जे काही महाराष्ट्राच्यासाठी कामगिरी केली त्या कामगिरीचा एक विशेष उल्लेखनीय भाग म्हणून मग महाराष्ट्र शासनाने मला 1993-94चा खेळाडू म्हणून जिम्नॅस्टिकचा शिवछत्रपती पुरस्कार दिला. क्रीडा क्षेत्रामधील राजकारणही चालतं, त्या राजकारणामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारे तुम्हाला अडचण आली त्या काळामध्ये आणि आताच्या राजकारण कशा प्रकारे चालतं खेळामध्ये? राजकारण की म्हणजे राजकारण आजही आहे आणि तेव्हाही होतं, पण त्याचे थोडंफार स्वरूप बदलत असू शकतं किंवा एखाद्याला वेगळ्या पद्धतीचं राजकारणाला सामोरं जावं लागलं असेल. तर माझ्या बाबतीत असं झालं की मला जेव्हा माझ्या भारतीय संघामध्ये निवड झाली तेव्हा त्या निवडीचं पत्र आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही. म्हणजे कसं असं सिस्टीम की जेव्हा भारतीय संघात निवड होती तेव्हा ते जे काही वर्ल्डचं फेडरेशन आहे जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया, हे कुठला खेळाडू हा रँकिंगचा आहे, हा महाराष्ट्राचा आहे, मग हा महाराष्ट्राच्या त्या सेक्रेटरीकडे ते पत्र पाठवलं जातं. मग आता सेक्रेटरीचं जर मर्जी असेल, सेक्रेटरीला जर वाटत असेल की ह्याला आपण पुढे पाठवायचं आहे किंवा ते पत्र व्यवस्थित ताबडतोब येऊन त्याला इन्फॉर्मेशन मिळाली जाते. तर ती इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. आणि जेव्हा कॅम्पचा शेवटचा दिवस आला तेव्हा सिलेक्शन ट्रायल्स आहे इंडियाच्या, तेव्हा आम्हाला कळलं. म्हणजे त्या लोकांनी महिनाभर प्रॅक्टिस केली, मी इथून जाऊन त्या ट्रायल्सला उतरलो आणि त्यामुळे मला विशेष असं परफॉर्मन्स त्याच्यामध्ये करता येऊ शकलं नाही. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर अनेकदा मला असं जाणवलं की ज्यामुळेच आपल्या पाठीमागे आपला कोच नसतो उभा खेळताना, तर तेव्हा जिम्नॅस्टिक हा कसा खेळ आहे की पूर्णपणे तुम्हाला परफॉर्मन्स करायचा आणि जजेसच्या हातामध्ये तुमचं इव्हॅल्युएशन आहे. म्हणजे 4 जजेसनी जर ठरवलं बाजूला बसलेल्या की या खेळाडूला कमीच मार्क द्यायचे तर ते काही करू शकतात. अशा पद्धतीची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी किंवा त्याचं महत्त्वाचा भाग हा पंचांवर असल्यामुळे जर पंच तुमच्या फेवरचे नसतील किंवा तुमचा कोच तुमच्याबरोबर नसेल तुमच्यासाठी भांडण्यासाठी की याला मार्क इतके कमी का पडले, तर असं माझं अनेकदा झालं. कारण या ठिकाणी आपल्याला मराठवाड्यामध्ये कोच नव्हताच जिम्नॅस्टिकचा. तशी कोचची तुम्ही भरून काढली आजकाल. ते म्हणून तर माझं तेच उद्दिष्ट होतं की मी ज्याच्यानी सफर झालो, म्हणजे मला ज्याच्यामुळे अडचणी आल्या, तर त्या अडचणी इथे जे काही आपल्या मराठवाड्यामध्ये चांगले खेळाडू आहेत, पोटेन्शियल आहे, त्यांच्यात प्रतिभा आहेत, तर त्या प्रतिभावान खेळाडूंना त्यांना पुढे जाण्यासाठी कुठलीही अडचण येऊ नये
आणि म्हणून या कारणास्तव मी बाहेर पतियाळाला किंवा इतर राज्यांमध्ये मला नोकरीची संधी आलेली असतानासुद्धा केवळ याच कारणासाठी की इथल्या लोकांना आपल्याला प्रशिक्षण देता आलं पाहिजे आणि त्यांना पुढे पाठवता आलं पाहिजे, त्यामुळे मी ते प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये आलो. आणि तुमच्या घराण्यामध्ये तशी एक चावलच आहे, जोशी घराण्यामध्ये शिवछत्रपती पुरस्कार 6 मिळालेले. हो, ही म्हणजे याचा अर्थात क्रेडिट सगळं आमच्या वडिलांचं आहे. कारण वडिलांची पहिल्यापासून आमचं असं होतं की तुम्ही जोपर्यंत मैदानावर जाऊन कुठलाही खेळ किंवा प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला जेवण मिळणार नाही. म्हणजे तुमचं बाकी काही चुकलं तरी चालेल, पण सराव प्रॅक्टिस ही कधीही चुकता कामा नये. जसं तुमचं प्रातिर्विधी किंवा आपण करतो दररोज तेवढंच महत्त्व या व्यायामाला आणि पर्टिक्युलरली आम्ही जिम्नॅस्टिक्सला दिलं. आणि त्यामुळे म्हणजे मला 1993-94ला पुरस्कार मिळाला. त्याच वर्षी माझ्या चुलत बहिणीला पण 93-94चा पुरस्कार मिळाला. त्यानंतर 95-96ला माझ्या छोट्या भावाला म्हणजे ॲडव्होकेट संकर्षण जोशींना पुरस्कार मिळाला. त्यानंतर माझ्या दोन्ही चुलत भावांना मिळाला, आदित्य जोशी आणि अमेय जोशी यांना 2004, 5 आणि 5, 6चे पुरस्कार मिळालेत. हे असे आम्ही 5 भावंड आणि आमचे वडील ज्यांनी आम्हाला घडवलं त्यांना 1991-92चा संघटक म्हणून, क्रीडा कार्यकर्ता म्हणून शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. तेव्हा अशी ही परंपरा आमच्या घराण्यामध्ये आहे. कारण त्याचं कारण असं आहे की पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होऊन आम्हाला आमच्या वडिलांनी या क्षेत्रामध्ये लोटलं, म्हणजे आणलं आणि ते आम्ही टिकवलं किंवा ते आम्ही पाळलं असं म्हणा किंवा त्यांचं ऐकलं. त्यामुळे आज आमच्या घराण्यामध्ये इतके छत्रपती पुरस्कार आहेत. तुमच्या घराण्याबरोबर तुम्ही शिवछत्रपती पुरस्कार खेळाडूंना पण का घडवले? आतापर्यंत किती खेळाडू तुमचे शिवछत्रपती पुरस्कार? टोटल तसं पाहायला गेलं तर औरंगाबादमध्ये आज 20 खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार आहेत आणि मी एक प्रशिक्षक आहेत आणि वडिलांचा एक कार्यकर्ता म्हणून आहे. तर या 20 खेळाडूंपैकी जवळजवळ माझ्या अंडरमध्ये डायरेक्टली ट्रेन झालेले 13 खेळाडू आज आहेत. म्हणजे तसं पाहायला गेलं तर माझा भाऊ जेव्हा खेळत होता तेव्हा मी त्याला शिकवलं, कारण मी प्रॅक्टिस करून तो मी करत होतो माझा सराव, त्यामुळे तसं मी त्याला पण शिकवलेलं आहे. त्यामुळे जवळजवळ जे काही इथले खेळाडू आहेत त्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने माझं प्रशिक्षण मिळालेलंच आहे. म्हणजे तसे पण माझ्या अंडरमध्ये असं म्हणाल तर 13 आणि आत्ताचे हे 3 असे 16 खेळाडू 20पैकी हे माझ्या अंडरमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे आणि त्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे. आपण यानंतर पुन्हा मकरंद जोशी सरांसोबत चर्चा करूया. आता वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. पाहत राहा AI न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा. नंबर 1 न्यूज चॅनलच्या स्पर्धेत धावतात सर्वच वृत्तवाहिन्या. आमची स्पर्धा तर फक्त सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी. आणि आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही आणि नळाची व्यवस्था नाही आहे. तर बोरचं पाण्याचं सगळ्या नाल्यांचं पाणी त्या बोरला जाते आणि तिथून आम्हाला घाण पाणी. राज्य, देश, जगातील घडामोडी तर सर्वच वृत्तवाहिन्या दाखवतात. आम्ही दाखवतो तुमच्या परिसरातील बित्तम बातमी. कारण आमची नाळ जुळली आहे तुमच्या आमच्या ग्रामीण मराठवाड्यात, आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात. सर्वसामान्यांच्या प्रश्नाला योग्य न्याय देण्यासाठी पहा फक्त AIN न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा. विश्रांतीनंतर AI न्यूजमध्ये तुम्ही पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुन्हा आपण सरांकडे जाऊया आणि यानंतर सर तुम्ही जिम्नॅस्टिक जे सांस्कृतिक क्रीडा मंडळ जिम्नॅस्टिक शिकवलं जातं आधुनिक प्रकारचं, त्याच्यामध्ये कोणची टेक्नॉलॉजी नवीन आली आणि त्याविषयी? जिम्नॅस्टिक हा तसा गेम खूप तांत्रिक गेम आहे आणि ज्याला टेक्नॉलॉजी खूप आवश्यक असते. कारण याचा महत्त्वाचा भाग असा आहे की जरी जिम्नॅस्टिक्समध्ये आपण जेव्हा बघतो की एखादा खेळाडू समरसॉल्ट मारतोय, हवेमध्ये 2 कोलांट्या मारतोय किंवा तो फिरतोय किंवा टम्बलिंग करतोय किंवा एखाद्या रिंगवर किंवा बारवर फिरतोय गोल गोल, हे जरी बघायला जरी सोपं असलं तरी ते प्रत्यक्ष करणं ही खूप कठीण गोष्ट आहे. कारण याच्यासाठी तुमच्या शरीरामध्ये बेसिकली ताकद असणं आवश्यक आहे. तुमच्या शरीरासाठी कॉर्डिनेशन म्हणजे समन्वय असणं आवश्यक आहे, बॅलन्स असणं आवश्यक आहे बॉडीचा. त्याच्यानंतर तुमच्या शरीराची हुकूमत ज्याला आपण म्हणतो, बॉडी कंट्रोल ज्याला म्हणतो, ते कंट्रोल असणं आवश्यक आहे. आणि
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये लवचिकता असणं आवश्यक आहे. तर हे जे 5 कारकक्षमता आहेत, मोटर क्वालिटीज आहेत, या मोटर क्वालिटीज जोपर्यंत चांगल्या व्यवस्थित डेव्हलप होत नाहीत तोपर्यंत जिम्नॅस्टिक्समध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला कुठली कामगिरी करता येत नाही. आणि म्हणून मग हे डेव्हलप होण्यासाठी काही मशिनरीज असतात, काही स्पेसिफिक टीचिंग इक्विपमेंट्स असतात, ती साधनं तयार करून घ्यावी लागतात आणि ती तयार केल्यानंतर सुरुवातीला त्या साधनांवर त्या मुलांना सराव करावा लागतो आणि तो सराव करून गेल्यानंतर तसं शरीर मग त्या साधनांवर वळायला लागतं आणि मग ते वळायला लागल्यानंतर मग तुम्ही प्रत्यक्षात ते स्किल करण्यासाठी तयारी सुरू करता. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये एकतर सुरक्षिततेचे साधनं आवश्यक आहेत, पहिला भाग. दुसरी गोष्ट, तुमचे जे काही शिकवण्याची जी साधनं आहेत, प्रशिक्षण ज्याला आम्ही टीचिंग एड्स असं म्हणतो, तर ती टीचिंग एड्सची इक्विपमेंट जी आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात आवश्यक आहेत. आणि त्याच्यानंतर या खेळाडूंचं ॲनालिसिस करण्यासाठी त्यांना कॅमेराच्या माध्यमातून दाखवून तो कुठे चूक करतो एक्झॅक्टली, त्याची काय पोझिशन चुकती आहे, कुठल्या स्थितीमध्ये तो शरीराला नीट राखू शकत नाही आहे, अशा पद्धतीचं त्याचं स्वतःचं ॲनालिसिस हे आपण जर दिलं तरच खेळाडू जिम्नॅस्टिक्समध्ये टेक्निकली साऊंड होऊन तो व्यवस्थित पुढे जाऊ शकतो. तर याच्यासाठी आपण मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर अनेक इक्विपमेंट्स तयार केलेले आहेत. मग ती जरी फॉरेनची नसतील तरी आपण आपल्या पद्धतीने तयार केली. जसं मी तुम्हाला भारतीय पद्धतीने आम्ही जी सेफ्टी मॅट जी आम्ही नारळाच्या शेंड्यापासून तयार करून जी आम्हाला त्या पद्धतीचं एक प्रशिक्षण तिथे लहानपणापासून मिळाल्यामुळे आतासुद्धा आम्ही अनेक अशी इक्विपमेंट्स आहेत की जे आम्ही आपल्या इथे वेल्ड करून काही मॉडिफाय करून ती त्या पद्धतीने तयार केलेली आहेत आणि त्याचा वापर करून आम्ही जिम्नॅस्टिकचं प्रशिक्षण देतो आहोत. आणि त्यामुळे जो रिझल्ट आपल्याला इथे मिळतो आहे, जिम्नॅस्टिक्स म्हणले औरंगाबाद असं एक समीकरण झालेलं आहे आणि ते समीकरण याच्यामुळे झालं की इथे सातत्याने हे आमचे जे खेळाडू आहेत हे राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने प्रगती करतात आणि त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन येणारी जनरेशन पण पुढे येते. प्रशिक्षण कोणत्या प्रकारचे दिले जाते? बेसिकली जिम्नॅस्टिक्समध्ये आता 5 प्रमुख स्पर्धा प्रकार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये एक आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स असतं की जे सर्वात जुनं आहे, सगळ्यात मूळ आहे, की ज्याच्यामध्ये आपण बघतो की 6 ॲपरेटस मुलांसाठी असतात आणि 4 मुलींसाठी असतात. जसं मुलांना फ्लोर एक्सरसाइज, पॉमेल हॉर्स, रोमन रिंग, वॉल्टिंग टेबल, पॅरल बार आणि हॉर्जेंटल बार हे असे इक्विपमेंट्स असतात जे आपण पूर्वी जसं डबल बार सिंगल बार आपल्या जिममध्ये असतात त्याचेच हे थोडे मॉडिफाई प्रकार आहेत, आधुनिक प्रकार आहेत, आधुनिक स्वरूप दिलेलं आहे. तसंच मुलींसाठी पण 4 असतात. हा आर्टिस्टिकचा भाग झाला. त्याच्यानंतर आता नवीन एक आपण टी व्हीवर बघितलं असेल बऱ्याच लोकांनी किंवा बऱ्यापैकी तो फेमस झालेला खेळ आहे जिम्नॅस्टिक्समधला रिदमिक जिम्नॅस्टिक, ज्याच्यामध्ये बॉल घेऊन मुलगी वेगवेगळे स्किल करते, रिबन घेऊन करते, रोप घेऊन करते, रिंग घेऊन करते, तर हे आणि क्लब घेऊन करते. तर असे साहित्य वापरून संगीताच्या तालावर हा एक प्रकार केला जातो, तो एक आपल्याकडे शिकवला जातो ज्याला रिदमिक जिम्नॅस्टिक्स असं म्हणतात. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स. जसं आपण सर्कशीमध्ये जी नेट असते तशी नेट येऊन त्याला स्प्रिंग लावलेले असतात आणि त्याच्यावर उंच उड्या मारून वेगवेगळ्या शरीरामध्ये हवेमध्ये कोलांट्या घ्यायच्या असतात. हा एक प्रकार 2000च्या सिडनी ऑलिम्पिकपासून ऑलिम्पिकमध्ये सुरू झाला. त्यानंतर चौथा प्रकार जो आहे तो आहे एरोबिक जिम्नॅस्टिक्स. या एरोबिक जिम्नॅस्टिक्समध्ये संगीताच्या तालावरच वेगवेगळ्या बेसिक मुवमेंट्स करून त्याच्यावर जिम्नॅस्टिकचे वेगवेगळे जम्प्स, वेगवेगळ्या स्ट्रेंथचे प्रकार हे करून आपला परफॉर्मन्स करायचा असतो. आणि या प्रकारामध्ये औरंगाबादच्या खेळाडूंनी खूप मोठी मजल मारलेली आहे आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये आपल्या इथल्या खेळाडूंनी कांस्य पदक जिंकण्यापर्यंत आपण या खेळामध्ये पुढे गेलेलो आहोत. आणि 5वा जो प्रकार आहे तो आहे ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स. हा प्रकारही आपण या आपल्या औरंगाबादमध्ये किंवा आपल्या सेंटरमध्ये शिकवतो की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पेअर्समध्ये एकमेकाच्या पार्टनरच्या बरोबर आपल्याला हे जिम्नॅस्टिक्स करायचं असतं. हा सुद्धा अतिशय अवघड प्रकार आहे. त्याच्यामध्ये डोक्यावर हँडस्टँड करणे, एकमेकाला हातावर उचलून फेकणे, पुन्हा कॅच करणे, म्हणजे असे जे स्टंट असतात हे स्टंट या ॲक्रोबॅटिक्समध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने हा जिम्नॅस्टिक्सचा खूप व्याप वाढलेला आहे
आणि त्याच्यामध्ये हे 5 प्रकार असल्यामुळे हे 5ही प्रकार आपल्याकडे औरंगाबादमध्ये आता बऱ्यापैकी आपण शिकवतो, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना शिकवतो. त्याचे अनेक सेंटर्स आपल्या औरंगाबादमध्ये आहेत. जवळजवळ आज औरंगाबादमध्ये 8 सेंटर्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि तिथे लहान मुलं बेसिक जिम्नॅस्टिक शिकतात आणि त्याच्यानंतर ते जेव्हा स्पर्धात्मक जिम्नॅस्टिक्सला येतात, म्हणजे थोडेसे जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, विभागीय पातळीवर ते चमकायला लागतात, तर मग त्यांना आपण मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या आपलं जो मेन सेंटर आहे तिथे आपण नेतो. आणि जर असं वाटलं की आपल्याला त्याच्यापेक्षाही काही खेळाडू पुढे जाऊ शकतात, तर मग आपलं साईचं प्रशिक्षण जे केंद्र आहे इथे विद्यापीठामध्ये, त्या प्रशिक्षण केंद्रावर आपण त्यांना पाठवतो किंवा राज्य शासनाची जी क्रीडा प्रबोधिनी आहे पुण्याला, बालेवाडीला, तिथे आपण या चमकलेल्या खेळाडूंना पुढे पाठवतो. सर, आपलं शेड्यूल कसं असतं की प्रशिक्षणाचं? बेसिकली आता काय आहे की आपल्या कुठल्याही सगळ्या चांगल्या शाळा आहेत त्या सकाळच्या वेळात आहेत. म्हणजे शाळेचं खरी तशी वेळ 10 ते 4 असायला पाहिजे, पण आपल्याकडे सगळे 7:30-8 वाजल्यापासून शाळा असतात. त्यामुळे मग सकाळच्या वेळेत मुलांना प्रॅक्टिस करायला चान्स मिळत नाही आणि त्यामुळे आपलं जे काही आम्ही स्केड्यूल केलं आहे या ट्रेनिंगचं, तर ते वेगवेगळ्या बॅचमध्ये केलेलं आहे. साधारण 6 वाजल्यापासून आपलं सुरू होतं. 6 ते 7:30ची एक बॅच असते. जे लोक खेळाडू पुढे मोठ्या स्पर्धेमध्ये खेळायला लागतात त्यांना 6 ते साधारण 8:30-9पर्यंत प्रॅक्टिस करावी लागते. आणि काही खेळाडू असे आहेत की जे सकाळी प्रॅक्टिस करू शकतात, तर त्यांना आपण सकाळी 7 ते साधारण 9 अशा 2 तासाच्या सेशनमध्ये आणि सकाळ आणि संध्याकाळ अशा 2 ट्रेनिंग सेशनमध्ये आपण त्यांना प्रॅक्टिस करून घेतो. आणि माझ्या मते हे सुद्धा थोडंसं कमी पडतं, कारण जेव्हा आपण ऑलिम्पिक आणि इंटरनॅशनल लेवलची गोष्ट करतो तेव्हा ते खेळाडू जवळजवळ 7 ते 8 तास सराव करतात. म्हणजे सकाळच्या सेशनमध्ये एक सराव असतो, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट घेऊन थोडंसं रिलॅक्स होतात की पुन्हा दुपारच्या सेशनमध्ये प्रॅक्टिस करतात, मग लंच घ्यायला जातात, पुन्हा ब्रेक करतात आणि मग इव्हिनिंग सेशनची प्रॅक्टिस करतात. म्हणजे अशा 3 शिफ्टमध्ये प्रॅक्टिस करणारे लोक आहेत आणि आपल्याकडे इंडियामध्ये पण आहेत असे. पण हा जो भाग आहे हा जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल लेवलला किंवा नॅशनल लेवलला तुम्हाला पुढे जायचं आहे, तशा पद्धतीचं प्रशिक्षण अशा पद्धतीने आपण देतो त्यांना. सर, तुम्हाला जो दुसरा पुरस्कार जो मिळाला आहे त्या पुरस्काराविषयी प्रेक्षकांना बहुतेक चावल लागली. त्याविषयी तुमचा दुसरा पुरस्कार कोणत्या कारणास्तव मिळाला आणि तुमचं कारकीर्द काय? दुसरा पुरस्कार हा म्हणजे मला जेव्हा तुम्हाला 93-94ला मला पहिला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला, जो खेळाडू म्हणून मिळाला आणि त्याचं वितरण शिवाजी पार्क दादरला झालं होतं. अर्थात तोही पुरस्कार मला 97ला मिळाला, म्हणजे 93-94चा पुरस्कार 97 मिळाला. आणि आत्तासुद्धा 2012-13चा पुरस्कार आहे, पण तो 15मध्ये मिळतो आहे. म्हणजे 2 वर्षांच्या गॅपनंतरच तो पुरस्कार मिळतो आहे. ह्याचं स्वरूप असं आहे की तुम्हाला छत्रपतींचा जो काही शेला म्हणजे त्यांचा आहे, पागोटा आहे, तलवार आहे, त्यांची ढाल आहे आणि शिरपेच आहे, हे एक प्रतिकात्मक त्यांचं आहे की तुम्ही छत्रपतींसारखं काम करायला पाहिजे आणि ते किंवा केलं असेल त्यांच्यासारखं, त्यांनी जे काही आपलं स्वराज्य मिळवण्यासाठी केलं, आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी केलं, तसं तुम्ही खेळामध्ये काहीतरी काम केलं, असं एक प्रतिकात्मक त्याचा त्या मोमेंटम आहे. पूर्वी याची राशी 25,000 रुपये असायची, नंतर ती 50,000 रुपये केली, मग आता 1,00,000 रुपयेपर्यंत केली. असे जे आता काळाप्रमाणे त्याची हे वाढतं आहे. बेसिकली क्रीडा मार्गदर्शक म्हणून मला जो पुरस्कार मिळाला तो ॲक्च्युली मी जे काम सुरू केलं, म्हणजे तसं पाहायला गेलं तर माझी अशी भूमिका आहे, मी एका ह्याच्यामध्ये पण आर्टिकल लिहिलं होतं की मला जी शिकवणाची किंवा शिक्षकाची भूमिका जी मला तयार झाली माझी, ती लहानपणापासूनच तयार झाली. कारण मी पूर्वी पुण्यामध्ये शिकायला जायचो उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये, तिथे प्रशिक्षण घ्यायचो. ते प्रशिक्षण घेतल्यानंतर मी राजापिंपरीमध्ये यायचो. राजापिंपरीमध्ये आल्यानंतर माझे जे सवंगडी आहेत, जे माझ्याबरोबर खेळतात किंवा छोटे आहेत, यांना मी शिकवायचो आणि ते मी स्वतः पण करायचो. म्हणजे अशी दुहेरी भूमिका असल्यामुळे वयाच्या 10व्या-11व्या वर्षापासूनच मला शिक्षक म्हणूनच एक पदवी मिळाली म्हणण्यापेक्षा इथे बाळकडू मिळालं मला. त्या पद्धतीचं एक प्रशिक्षण मला देण्याची सवय लागली. आणि नंतर मग मी जेव्हा माझ्या कारकिर्दीमध्ये मला जेव्हा लक्षात आलं की मी जेव्हा खेळाडू होतो तेव्हा प्रशिक्षकाची काय भूमिका असते आपल्या परफॉर्मन्स करताना किंवा आपल्याला यश मिळवताना, तर तो खूप मला सेटबॅक बसवला. जरी माझ्या वडिलांनी माझ्याकडनं प्रशिक्षण करून घेतलं असलं तरी ते जिम्नॅस्टिकचे कोच नव्हते.
बेसिकली. आणि म्हणून ते कोच नसल्यामुळे त्यांनी सराव करून घेतला, त्यांनी माझ्याकडनं ट्रेनिंग सगळं फॉलोअप करून घेतलं, पण शिकवताना ज्या काही चुका होत होत्या माझ्या त्यांना तशा पद्धतीने सांगता येत नव्हत्या की जो तज्ज्ञ व्यक्ती सांगू शकेल. आणि म्हणून मग मला थोडंसं मला जे काही अचिव्हमेंट करायला पाहिजे होती, जसं मी तुम्हाला म्हटलं की मी इंडियाकडनं खेळू शकलो असतो, पण मला तशा पद्धतीचं प्रशिक्षक त्यावेळेस उपलब्ध झाले नाही, त्यामुळे मग मी मागे पडलो. आणि मग ही खंत माझ्या मनात होती की मला जरी भारताकडनं खेळता नाही आलं तरी माझे विद्यार्थी भारताकडनं खेळले पाहिजेत. आणि याच उद्देशाने मग माझं करिअर संपल्यानंतर खेळातलं मी पतियाळाला गेलो. तिथे मी 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स केला कोचिंगचा, आणि तो चांगल्या रँकिंगमध्ये फर्स्ट रँकिंगमध्ये मी मिळवला. आणि मग मी औरंगाबादमध्ये आलो आणि तेव्हाच ठरवलं की आपल्या इथल्या खेळाडूंना आपण प्रशिक्षण द्यायचं आहे. साधारण 1994 ते मी 2003पर्यंत शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्यामध्ये मी ॲज ए जिम्नॅस्टिक प्रशिक्षक म्हणून नोकरी केली, काम केलं. इथे औरंगाबादलाच माझी पोस्टिंग होती आणि इथल्याच खेळाडूंना मी त्या निमित्ताने घडवलं. आणि त्यानंतर मग मी माझं प्रोफेशन जरा बदललं, म्हणजे मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये आपल्याला काही विशेष प्रगती करता येत नाही. आणि म्हणून मग मी सेटनेटची परीक्षा देऊन पुढे चेंज केलं. पण तरीसुद्धा मी प्रशिक्षक म्हणून सातत्याने ग्राउंडवर दररोज जात होतो आणि प्रशिक्षण आजही देतो. एकच त्याच्या पाठीमागची माझी भूमिका होती की इथल्या खेळाडूंना प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये अडचणीत जाणू नयेत. आणि आज तेच गोष्ट मी बघतोय की तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक नाही आहेत, आणि म्हणूनच आपल्याकडच्या खेळाडूंना पुढे जाता येत नाही. ही उणीव इथल्या खेळाडूंना राहू नये किंवा त्यांना ती अडचण भासू नये म्हणून या क्षेत्रामध्ये मी आलो आणि आजही त्याच क्षेत्रामध्ये काम करतोय. छत्रपती पुरस्कार मिळाल्यामुळे निश्चितच खूप आनंद झाला, कारण आपण केलेल्या कामाची शासनाने आणि इतर समाजाने आपली दखल घेतली. याचं एक खूप मोठं प्रूफ किंवा एक खूप छान मनाला समाधान देणारी घटना आहे, प्रेरणा त्याच्यातनं मिळते. आणि असं वाटलं की आपण आता आणखीन सातत्याने ह्याच क्षेत्रामध्ये आपल्याला अजून पुढे प्रगती करून आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे पदक विजेते मिळवतील आणि ऑलिम्पिकला कसे पोचतील, हे एक ध्येय आपण डोळ्यासमोर मी आता ठेवलं आहे. आणि बघूयात कधी ते आपलं माझं ध्येय साध्य होतं. प्रयत्न करत राहणं हे आपल्या हातात आहे, ते मी करत राहणार. नक्कीच आणि तुमचं ध्येय पूर्ण होईल, कारण की तुमची प्रशिक्षणाची चावल जी लहानपणापासून आहे ती पूर्ण आहे, म्हणजे मनापासून आहे. बरोबर आहे, कारण तसंच ते पूर्ण अंगामध्ये ते भेनलेलं आहे. आणि त्यामुळे आजही सातत्याने ग्राउंडवर मी उभा असतो आणि खेळाडूंना जास्तीत जास्त माझ्या ज्ञानाचा, माझ्या अनुभवाचा हे मिळावा त्याच्यासाठी प्रयत्न करतो आहे. आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आज जरी माझं प्रोफेशन मी प्रोफेसर असलो तरी मला कोचिंगमध्ये प्रामुख्याने आवड आहे. आणि म्हणून मी याच वर्षी फिलिपाईन्सला गेलो होतो. तिथे मी प्रशिक्षकाचा कोर्स केला आणि त्या कोर्स केल्यानंतर मला सांगायला अभिमान वाटतो की मी एशियामध्ये 2nd रँकिंगला तिथे आलो तिथल्या त्या कोचिंगच्या कोर्समध्ये. आणि त्या नॉलेजचा फायदा माझ्या इथल्या खेळाडूंना मला देता यावा, त्यांचंही तेवढं रँक तेवढे स्टँडर्ड वाढावं यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत आणि त्याचा फायदा निश्चित होईल असं वाटतं. विदेशामध्ये तुम्ही जाऊन प्रशिक्षण दिलं, पण खेळाडू म्हणून पण तुम्ही खेळले विदेशामध्ये. बरोबर. ते तुमचा प्रवास कसा राहिला? पंच म्हणून पण तुम्ही एक कामगिरी केली. बरोबर. मला खेळाडू म्हणून तर इंडियाचं प्रतिनिधित्व नाही करता आलं, पण इंडियाचे प्रशिक्षक म्हणून मी आजपर्यंत 3-4 कॉम्पिटिशन्स केलेले आहेत. आजपर्यंत जवळजवळ मी 15 देशांमध्ये मी जाऊन आलो आहे. आणि पंच म्हणून पण माझ्या जवळजवळ 8 आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मी पंच म्हणून काम केले. आणि हे काम करत असताना मला खूप वेगवेगळे अनुभव आले आणि त्या अनुभवाचा फायदा मला माझ्या खेळाडूंना प्रशिक्षण देताना मला मिळतो आहे. बाहेर जेव्हा आम्ही जातो त्यावेळेस निश्चितच आपल्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण एक भारताचं प्रतिनिधित्व करतो आहे आणि भारताचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्या देशाचं कुठे कमीपणा दिसू नये. आपण आपल्या देशाचा जास्तीत जास्त उंची किंवा आपल्या देशाचं नाव आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यासाठी आम्ही धडपडत असतो. अर्थात याच्यासाठी अजून आम्हाला खूप प्रयत्न करण्याची आवश्यक आहे. आणि जसं मागे म्हटलं मी आपल्याला की प्रशिक्षक, साहित्य वेगवेगळे अल्ट्रा मॉडर्न जर आपल्याकडे अवेलेबल झाले नाही तर खेळाडूंना त्या लेवलची उंची गाठता येत नाही.
आणि म्हणून जेव्हा आम्ही बाहेर फॉरेनमध्ये जातो त्यावेळेस त्यांचे जे प्रशिक्षणाच्यासाठी असलेल्या फॅसिलिटीज आहेत, त्यांच्यासाठी असलेले जे काही सिस्टीम आहेत, या इतक्या सुंदर आणि इतक्या व्यवस्थित आहेत, त्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा करणं तसं आपल्याला कठीण आहे. परंतु या शेवटी काय आहे की तुमची इच्छा पाहिजे, आणि ती इच्छा असेल आणि खेळाडूंची मानसिकता तयार झाली की नाही मला आपल्याला या स्पर्धेमध्ये जिंकायचं, तर ते खेळाडू तयार होऊ शकतात. आणि तशा पद्धतीचं एक मानसिक प्रशिक्षण त्यांना कणखर बनवण्याचं आणि हे करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि बाहेरचे आमचे जे काही मित्र आहेत, म्हणजे जे काय आता मी इतक्या वेळा बाहेर गेलो, तर ते लोक पण खूप मदत करतात की आपल्याला काही जर ट्रेनिंग सिस्टीममध्ये काही आपला दोष असेल किंवा ट्रेनिंग सिस्टीमच्या काही नवीन अपडेट्स तुम्हाला पाहिजे असतील तर ते इमिजिएट पाठवतात, त्याच्या क्लिप्स देतात आणि खूप मदतीला सातत्याने तयार असतात. हीच एक चांगली वृत्ती आहे की आपलं ज्ञान दिल्याने वाढत असतं, कमी होत नाही. आणि हे आपल्याला असं वाटतं की मी कोणाला सांगू नये, माझं पुरतंच ठेवावं. ही जी वृत्ती आहे आपल्याकडे ती थोडीशी आपण बदलली पाहिजे. आपण जेव्हा कोणाला शिकवतो, जेव्हा देतो, तेव्हा ते आपण पूर्णपणे दिलं पाहिजे, ते हातचं राखून देऊ नये. असं मला एकंदर या प्रवासामध्ये लक्षात आलं की बाहेरचे लोक सातत्याने खूप मेहनत करणारे असतात, खूप प्रॉम्प्ट असतात आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट की ते खूप डेडिकेटेड असतात. तुम्ही एकदा एक गोष्ट ठरवली तर ती पूर्ण तडीच नेईपर्यंत ती केलीच पाहिजे, असा त्यांचा अट्टास असतो. आणि तो अट्टास आपणही केला पाहिजे. आपणही ठरवलं पाहिजे की आपल्याला एकदा हे ठरवलं ना, ते तडी नेईपर्यंत आपण त्याचा पिच्छा पुरवला पाहिजे, सातत्याने ते ध्यास धरला पाहिजे. तर आपण निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतो असा पूर्ण विश्वास आहे आणि त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहे. सर, आंतरराष्ट्रीय स्तरावर जिम्नॅस्टिकचं भवितव्य कसं आहे? जिम्नॅस्टिक्स आता तुम्हाला सांगतो की जिम्नॅस्टिक्समध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले खेळाडू पदक मिळवायला लागलेत. म्हणजे याचं उदाहरण असं आहे की आशिष कुमार हा जो आपला इंडियाचा खेळाडू आहे, ज्याला अर्जुन अवॉर्ड पण आत्ताच मागच्या वर्षी मिळालं, तर यांनी 2010मध्ये जी आपली राष्ट्रकुल स्पर्धा झाली इंडियामध्ये, त्याच्यामध्ये एक सिल्वर आणि एक कांस्य पदक मिळवलं. त्यांनी ते वॉल्टिंग हॉर्समध्ये रौप्य आणि फ्लोअर एक्सरसाइजमध्ये कांस्य पदक मिळवलं. त्यानंतर गॉन्झाऊला जे चायनामध्ये एशियन चॅम्पियनशिप झाल्या, तिथे सुद्धा त्यांनी फ्लोअर एक्सरसाइजमध्ये कांस्य पदक मिळवलं. म्हणजे एशियामध्ये जेव्हा आम्ही पदक मिळवतो याचा अर्थ आम्ही चायना, जपान, कोरिया या लोकांना फाईट करू शकतो आहे. जेव्हा आम्ही राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पदक मिळवतो याचा अर्थ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिका यासारख्या खेळाडूंना फाईट करून आम्ही पदक मिळवू शकतो आहे. तर याचा अर्थ असा आहे की इंडियामध्ये खूप चांगले खेळाडू आहेत, पण होतं काय की त्यांच्यासाठी जे दीर्घकाळ प्रशिक्षणाची जी व्यवस्था पाहिजे, जे चांगलं साहित्य त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे, प्रशिक्षणाची चांगली व्यवस्था जी व्हायला पाहिजे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे आमचं सिलेक्शन आहे, हे सिलेक्शन प्रॉपर एजला आणि प्रॉपर पद्धतीने व्हायला पाहिजे, ते होत नसल्यामुळे आमच्याकडच्या खेळाडूंवर जेव्हा 2 वा 3दा अन्याय झाला की ते सोडून जाणार आहेत. चांगले खेळाडू जाणारच आहेत, कारण किती सहन करेल, अन्याय माणूस सहन करू शकत नाही. आणि ते तर लहान वयामध्ये ह्या जर गोष्टी झाल्या तर त्याच्यावर तो परिणाम होतो आणि ते निघून जातात. म्हणून सिलेक्शन प्रोसेस जी आहे ही प्रोसेस अतिशय पारदर्शक असली पाहिजे. तो जर खरंच टॅलेंटेड आहे तर त्याला घेतलंच पाहिजे, मग तो कुठल्या राज्याचा असो, कुठल्या टेरिटरीचा असो किंवा आणखीन कुठल्या भागातला असो, त्या टॅलेंटवरनंच त्याचं सिलेक्शन व्हायला पाहिजे, ना की त्याचा हा या मिनिस्टरचा आहे, याचा नातेवाईक आहे किंवा हा याचा ओळखीचा आहे. अशा पद्धतीचं सिलेक्शन जेव्हा होतं तेव्हा आमचे खेळाडू हे होतात, फ्रस्ट्रेट होतात आणि ते गेम सोडून जातात चांगले खेळाडू. आणि म्हणून ही एक गोष्ट आपल्याला करायला पाहिजे. आता दुसरी आणखीन एक जिम्नॅस्टिक्समध्ये चांगली आमची खेळाडू येते ती म्हणजे दीपा करमरकर. हिनी पण आता एशियन चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिल्यांदा महिलांमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे आणि ते पण वॉल्टिंग टेबलमध्ये. याचा अर्थ असा होतो की जिम्नॅस्टिक्समध्ये इंडिया आता चांगल्या पद्धतीने पुढे येते, पण ते पुढे येत असताना शासनाने आणि इतर तुमचे जे काही कंपनीज आहेत, NGOज आहेत, यांनी या खेळाला दत्तक घेतलं पाहिजे. अनेक चांगले खेळाडू याच्यामध्ये आहेत. या खेळाडूंना जर त्यांनी दत्तक घेतलं तर हे खेळाडू निश्चित ऑलिम्पिकमध्ये सुद्धा मेडल देऊ शकतात, एवढ्या दर्जाचे ते आहेत. फक्त त्यांना प्रॉपरली नर्चर करणं, त्यांचं पालनपोषण करणं, व्यवस्थित त्यांना अपॉर्च्युनिटी देणं आणि त्याच्यानंतर त्यांचं प्रशिक्षण त्याच्यासाठी चांगलं अवेलेबल करणं, ह्या जर गोष्टी आपण पाळल्या आणि पहिलं जसं म्हटलं मी की दीर्घकाळ त्यांचं नियोजन पाहिजे, लाँग टर्म प्लॅनिंग पाहिजे.
तर ते प्लॅनिंग जर असेल, आता शासनाने बघा 2020च्या ऑलिम्पिकला आपण कोण मेडल मिळू शकतो आत्तापासून तयारी सुरू केली. असं पद्धतीचं काहीतरी पाहिजे, पण ती नुसती कागदावर नको, ती प्रत्यक्षात योजना उतरायला पाहिजे. तर असं जर झालं तर आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चित इंटरनॅशनल स्तरावर खूप चांगल्या पद्धतीने दबदबा निर्माण करू शकतो, असा विश्वास या निमित्ताने वाटतो. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आणि ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कशी कामगिरी आहे आपली? अजून ऑलिम्पिकमध्ये आपण जिम्नॅस्टिक्समध्ये थोडेसे मागे आहोत. मी जसं आत्ता म्हटलं की तुम्हाला की आपल्याला ह्याच्यासाठी दीर्घकाळ प्लॅनिंग जे आहे, लाँग टर्म प्लॅनिंग प्रशिक्षणाचं, ते आपल्याला करावं लागेल. सिलेक्शन प्रोसेस आपल्याला सुधारावी लागेल. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आपण आज मेडल जिंकतो आहोत, म्हणजे आशिष कुमारने त्याची मुहूर्तमेढ रोवली आहे आणि अनेक खेळाडू आहेत आज की जे राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मेडल जिंकू शकतात. आमची दीपा करमरकर आहे, ती पण आहे, एक पात्रा म्हणून आहे, तो पण आज त्याच लेवलचा आहे. तेव्हा राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मेडल जिंकणं तसं अवघड नाही आहे, पण ऑलिम्पिक्समध्ये अजूनही पदक जिंकणं हे अवघड आहे. कारण ऑलिम्पिकमध्ये अमेरिका, त्याच्यानंतर चायना, जपान, कोरिया, बाकी युरोपियन जे देश आहेत, इटाली, रुमेनिया, रशिया, या लोकांना फाईट करून आपल्याला त्यांच्या पुढे जाणं हे थोडंसं अजून एक थोडंसं कालावधी लागेल. परंतु मी जसं म्हटलं की ते जर केव्हा शक्य होईल, जेव्हा प्रॉपरली प्लॅनिंग आणि व्यवस्थित सगळं नियोजन आम्ही केलं आणि सिलेक्शन प्रोसेस आणि प्रशिक्षणावर चांगलं लक्ष केंद्रित केलं, तर आम्ही निश्चित तिथेही मेडल जिंकू शकू. धन्यवाद सर. धन्यवाद. आज आपल्यासोबत होते मकरंदजी जोशी सर. त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला जिम्नॅस्टिक खेळाविषयी माहिती दिली व त्यांच्या करिअरविषयी आपण जाणून घेतलं. सिलेक्शन प्रोसेसमध्ये आमदार, खासदार यांचे म्हणजे तिथं हो, त्यांचा जो इंटरफेरन्स आहे किंवा त्यांचा जो हस्तक्षेप आहे हा आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो. आणि म्हणूनच मी जसं मगाशी म्हटलं की सिलेक्शन प्रोसेस ही अतिशय पारदर्शक असणं आवश्यक आहे. जो खेळाडू खरंच ओरिजिनल, तो प्रतिभावान आहे, टॅलेंटेड आहे, त्यालाच घेणं होतं. दुसरं, आता ही साधी तुम्ही उदाहरण बघा, म्हणजे साधा तुम्हाला विद्यापीठाचा संघ जरी निवडायचा असेल तर डायरेक्टरला अनेक फोन जातात, आमदाराकडनं फोन करायला लागतात. कोणी कुठलं तुमच्या ओळखीचा कंपनीवाला करतो, कोणी आणखीन कोणाच्या भावाचा नातेवाईक करतो की सर माझा भाऊ असा आहे आणि त्याला घ्या, तो टीममध्ये बसला. म्हणजे विद्यापीठाची टीम आहे, त्याचं असं काय एवढं महत्त्व आहे की तुम्ही जर विद्यापीठात नाही खेळला यावर्षी, पण तरीसुद्धा अट्टासानी त्याच्यामध्ये लोक आपल्या पदाचा, आपल्या नात्याचा, आपल्या इतर अधिकाराचा वापर करून खेळाडूंना तो टीममध्ये यायला पाहिजे असं इन्सिस्ट करतात. मग आता असं होतं, निश्चित होतं. म्हणजे माझा असा अनुभव आहे, मी पूर्वी एक 5 वर्ष मी JS कॉलेज जालनामध्ये मी ॲज ए स्पोर्ट डायरेक्टर म्हणून काम करत होतो. तेव्हा मी विद्यापीठाच्यासाठी खेळाडू घेऊन यायचो. हे घेऊन येत असताना जेव्हा सिलेक्शन टीम सिलेक्ट व्हायची, मग ते कुठलं फुटबॉल असो, क्रिकेट असो, जिथे टीम गेम आहे तिथे ते जास्त आहे. ही जी प्रोसेस आहे, म्हणजे मी हा जो काही आरोप केला आहे याच्यामध्ये जिथे सांघिक खेळ आहेत तिथे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचा हस्तक्षेप आहे. पण जिथे इंडिव्हिज्युअल गेम आहेत तिथे थोडंसं हे प्रमाण कमी आहे. पण तरीसुद्धा तिथे कमी आहे. त्याच्यामध्ये कोण भूमिका निभावतं, तर तुमचे पंच मंडळी. पंचांना सांगितलं जातं अरे याला आपल्याला यावर्षी याला खेळवायचं, की बरोबर तो पंच त्याला पॉईंट देऊन त्याला जिंकून त्याला पुढे आणतो. अशा पद्धतीचे होत आहेत. आणि म्हणूनच मी म्हटलं की हे जे चांगले खेळाडू आहेत, हे चांगले खेळाडू या क्षेत्रामधनं बाहेर पडतात. आणि म्हणून महत्त्वाची म्हणजे मी जे आणखीन एक भाग तुम्हाला सांगायचा राहिला की मी 2001 पासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा पंच आहे. मी आत्तापर्यंत 8 आंतरराष्ट्रीय स्पर्धा केल्या आहेत आणि राष्ट्रीय पण स्पर्धा मी खूपदा जज म्हणून गेलेलो आहे आणि आजही जातोय, सातत्याने जातोय. महत्त्वाची भूमिका मला असा अनुभव आला आहे का पंच म्हणून, की पंचाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. कारण पंचांच्या निर्णयावर या खेळाडूंचं भवितव्य डिपेंड करणार आहे. जर एक खेळाडू, दोन्ही तुल्यबळ आहेत, जो इंडियाच्या सिलेक्शनसाठी ट्रायल देतोय आणि त्या ट्रायलमध्ये जर पंचांनी दोषी देऊन चांगल्या खेळाडूला जर हरवलं, तर जो ओरिजिनल खेळाडू आहे तो मागे राहील आणि जो त्या मानाने त्याच्यापेक्षा कमी दर्जाचा आहे तो जर आंतरराष्ट्रीय गेला तर तिथे तू जिंकेल याची शाश्वती देता येत नाही. जिम्नॅस्टिक खेळामध्ये पण चालतं असं. जिम्नॅस्टिक खेळामध्ये सुद्धा हे अशा पद्धतीचं मॅनिप्युलेशन केलं जातं. आणि म्हणूनच जिम्नॅस्टिकची जी काही तुमची पंचांची किंवा गुणप्रधान संहिता आहे, आम्ही ज्याला कोड ऑफ पॉईंट्स म्हणतो, हे गुणप्रधान संहिता ही दर 4 वर्षानंतर ऑलिम्पिक नंतर बदलते. आता हे म्हणजे हे नुसतं भारतातच होत नाही,
तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुद्धा हे असं झालं. 2000 सिडनीच्या ऑलिम्पिकमध्ये एका रशियन खेळाडूवर हा अन्याय झाला आणि तो अन्यायाची वाचा फोडण्यासाठी त्यांनी अपील केलं आणि त्याच्यानंतर हे सगळं उघड झालं. तेव्हा त्यांनी पूर्णपणे सिस्टीम बदलली, पंच गुण देण्याची सिस्टीम बदलली. आणि म्हणून आमच्याकडे पण जिम्नॅस्टिक्समध्ये काय असतं की केवळ 3 आणि 4 लोकांनी आता इव्हॅल्युएशन होत नाही, तर त्याच्यासाठी एक मोठी पंचमंडळ बसतं. 6 पंच असतात एक्झिक्युशनला आणि 2 पंच असतात डिफिकल्टीला. म्हणजे असे 8 पंच मिळून त्याचं इव्हॅल्युएशन करतात. म्हणजे काय याच्यातनं होतं की समजा जरी तुम्ही 3 जण ओळखीचे निघाले आणि आपण ठरवलं की याला मार्क चांगले द्यायचे, तर त्याच्यातला हायेस्ट निघून जातो, लोएस्ट जो कमी आहे तो निघून जातो आणि ॲव्हरेज मिडलचे मार्क दिले जातात. तर ही गोष्ट होऊ नये म्हणून प्रयत्न होत आहेत. पंच जिम्नॅस्टिक्समध्ये सुद्धा होत आहेत, पण तरीसुद्धा अजूनही आपण जर ठरवलं 3-4 लोक, समजा पंचमंडळ आहे आणि त्याच्यात 3-4 लोक ओळखीचे निघाले, तर तुम्ही जर ते ठरवलं तर तुम्ही सहजतेने ते करू शकता, मॅनिप्युलेट करू शकता. एखाद्यावर अन्याय करायचा म्हणलं तर तुम्हाला करता येऊ शकतं. म्हणून अनेक पद्धतीने त्याच्यावर वचक ठेवण्याचा निश्चित प्रयत्न होतो आहे. म्हणजे सहजासहजी ते करता येत नाही, पण तरीसुद्धा केलं जातं अशा. आणि ही पद्धत म्हणजे या पद्धतीने पंचगिरी केली जाते. म्हणून अनेक चांगले खेळाडू, अनेक होतकरू खेळाडू हे या क्षेत्रामधनं बाहेर पडलेले मी स्वतः बघितले. म्हणजे माझा अनुभव आता मी गेल्या 40 वर्षापासून या स्पोर्ट्समध्ये. सर, हे जे खासदार, आमदार, महापौर वगैरे यांचे जे लग्गे असतात त्यानुसार खेळाडू याचं वचक करण्यासाठी काय पाऊल करू शकतो आपण? आता हे कसं आहे की ह्याचा दोष मी कशाला देतो माहिती का? मी जेव्हा ह्याचं ॲनालिसिस केलं तेव्हा ह्याचा सगळा जो भाग आहे हा आपल्या सामाजिक रचनेमध्ये आहे. म्हणजे मी जेव्हा बाहेर फॉरेनमध्ये गेलो तेव्हा फॉरेनमध्ये मला असं लक्षात आलं की त्यांच्याकडे फक्त आई आणि वडील आणि मुलगा एवढंच रिलेशन असतं, त्याच्यापेक्षा दुसरं कोणीच नसतं त्यांचं. मात्र आपल्याकडे एकाला कमीत कमी 100 नातेवाईक असतात. मग आता 100 नातेवाईक असतात आणि आपण हे नातेवाईक जोपासतो पण. ही आपली संस्कृती आहे. म्हणजे हे आपलं सामाजिक रचना आहे. मी काय म्हणलं, सामाजिक रचना आहे. म्हणून एक सायकोलॉजीचा अभ्यास करणारा मी व्यक्ती असल्यामुळे ही सामाजिकता, ही मानसिकता आपण सहजासहजी घालवू शकत नाही. आज आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये काम करतोय तेव्हा ते काम करत असताना जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला इथे एक चांगला माणूस पाहिजे, तर तो चांगला माणूस आपण कोणाला निवडतो? तर आपल्याच ओळखीच्या मधल्या, आपल्याच नातेवाईकांच्या. ही आपली मानसिकता आहे. आणि ही मानसिकता सेम अशाच पद्धतीने स्पोर्ट्समध्ये येते की मी कोणाला निवडतो, पहिला प्रेफरन्स कोणाला देतो? तर माझ्या जवळच्याला. मी असं करत नाही की अरे याच्यासाठी मी काहीतरी टेस्ट घेईन, चाचणी घेईल, बोलवीन, त्याच्यातला जो खरंच चांगला आहे त्याला मी आधी मी माझ्या आधी नात्यातला, माझ्या आधी जवळच्या माणसाला मी प्रेफरन्स देतो. ही मानसिकता, ही सामाजिक रचना आपल्याकडे असल्यामुळे हे हस्तक्षेप जे मी म्हटलं की तुम्हाला आमदारांचे, खासदारांचे, मंत्र्यांचे हे येणारच आहेत. पण ह्याच्यामध्ये जेव्हा आपण क्वालिटीचा विचार करतो, गुणवत्ता पाहिजे आपल्याला, तेव्हा मात्र तो जो व्यक्ती तिथे, ती जी काही कमिटी आहे, या व्यक्तीने, त्या कमिटीने हे डिसाईड केलं पाहिजे की आपल्याला गुणवत्तेनुसार हे निर्णय घ्यायचा आहे किंवा सिलेक्शन करायचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची लग्गेबाजी किंवा कोणाचे रिकमेंडेशन म्हणून आपण ते करता कामा नये. शेवटी काय आहे की जिथे क्वालिटीला तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं की तिथे तुमची गुणवत्ता संपली, तिथे तुमचं परफॉर्मन्स किंवा तुम्ही हाय लेवलला जाऊ शकत नाही. तर अशा पद्धतीचं हे स्वरूप आज खेळामध्ये आहे आणि त्यामुळे या गोष्टी इतक्या सहजासहजी जाणार नाहीत, पण तरीसुद्धा आपण प्रयत्न केले तर ते निश्चित जाऊ शकतात. सर, तुम्ही आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून खेळू नाही शकला, बरोबर. तुमचे किती आता आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे स्वतःचे? मी माझं स्वतः खेळू शकलो नाही कारण मला अनेक अडचणी आल्या. परंतु मी जेव्हा कोच म्हणून सुरुवात केली तेव्हा माझे आता आर्टिस्टिक्समध्ये जे जिम्नॅस्टिक्स मी तुम्हाला वेगवेगळे प्रकार सांगितले त्याच्यामध्ये विशाल देशपांडे हा आंतरराष्ट्रीय खेळाडू, त्याच्यानंतर रणजित पवार, हे दोघेही छत्रपती अवॉर्डी आहेत. हे 2 आर्टिस्टिकमध्ये जिम्नॅस्टिक्समध्ये खेळले. त्यानंतर रोहित सिद्धार्थ कदम, त्याच्यानंतर आदित्य जोशी, अमेय जोशी, त्याच्यानंतर वैशाली नारायणे, तारक दास, कार्तिकी शिरडकर, त्याच्यानंतर आनंद थोरात, असे एरोबिक जिम्नॅस्टिक्समध्ये आज जवळजवळ 17 खेळाडू जे आंतरराष्ट्रीय माझ्याकडनं मी ज्यांना प्रशिक्षण दिलं ते खेळलेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन काही खेळाडू आहेत की जे भारताच्या संघामध्ये खेळू शकतात कारण नॅशनलला ते टॉप रँकिंगचे आहेत. तर ते खूप एक समाधान आहे की जरी मी स्वतः खेळाडू म्हणून मला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करता आलं नाही,
तरी आज माझे खेळाडू ते पूर्ण करतायत आणि त्याच्यातही काही खेळाडूंनी म्हणजे सिद्धार्थ कदम आणि ही पेरे मृगल पेरे आणि मयुरा पेरे ह्या दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या आणि त्यांनी दोघांनी तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. त्यामुळे ती एक आपल्या मनातली जी काही सुप्त इच्छा असते ती या खेळाडूंच्या माझ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ती पूर्ण झाली. त्यामुळे खूप समाधान मला त्या बाबतीत आहे आणि अजूनही सातत्याने माझा या खेळाडूंना आणखीन पुढे न्यायचं आहे त्यासाठी मी प्रयत्न करणार. अगदी सर. आणि नवीन जे जिम्नॅस्टिकमध्ये येणारे खेळाडू आहे त्यांना काय संदेश देशाल? नवीन खेळाडूंसाठी संदेश आपण जो म्हटलं आहे तर मला खेळाडूंना असं सांगावंसं वाटेल की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जर प्रगती करायची असेल तर काही गोष्टींचं पथ्य पाळणं आवश्यक आहे. जसं की तुम्हाला सातत्याने त्या क्षेत्रामध्ये काम करायची आवश्यकता आहे. जेव्हा तुम्ही ठरवलं आहे की एखाद्या क्षेत्रामध्ये तुमचं कुठलंही स्पोर्ट्स असेल, जिम्नॅस्टिक्स असेल, व्हॉलीबॉल असेल, बास्केटबॉल असेल, स्विमिंग असेल, तर तुम्ही ते ठरवल्यानंतर त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. 1-2 वर्षामध्ये केव्हाही कुठलाही रिझल्ट मिळत नसतो. खेळासाठी आपल्याला 10 ते 12 वर्षाचं डिव्होशन आवश्यक आहे. त्यामुळे हे सातत्य त्याच्यामध्ये ठेवा. ते सातत्य करत असताना तुम्हाला कुठली गोष्ट सहजासहजी प्राप्त होणार नाही याचं भान ठेवा. ही तुम्हाला कष्टानेच मिळवावी लागणार. आजची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती खूप स्पर्धेची आहे आणि या स्पर्धेच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन आहे आणि ही कॉम्पिटिशन तुम्हाला करत असताना तुमच्यावर कदाचित काही वेळा अन्याय पण होईल, काही वेळा तुम्हाला चुकीमुळे तुम्हाला डावललं पण जाईल. पण तशाही परिस्थितीत न डगमगता आपलं ध्येय आपण एकदम फोकस असलं पाहिजे. त्या ध्येयाकडे लक्ष ठेवून आपण सातत्याने प्रयत्न करत असले पाहिजेत. तुम्ही एकदा फेल्युअर व्हाल, 2दा तुमच्याकडे दुर्लक्ष होईल, पण तिसऱ्या वेळेस तुम्ही जेव्हा सातत्याने एखाद्या याच्यामध्ये प्रगती करताय तेव्हा तुम्हाला डावलू शकत नाही. आपल्या परफॉर्मन्सवरनं आपण लोकांना जिंकलं पाहिजे. ही एक दुसरी गोष्ट महत्त्वाची. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे आपल्या याच्यामध्ये की आपल्याला या क्षेत्रामध्ये फक्त आपण पदक मिळवतोय अशीच गोष्ट ठेवू नका. तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही येताय हे क्षेत्र खूप काही तुम्हाला देऊन जाणार आहे. म्हणजे हिडन अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला दिसत नसतात. म्हणजे मी आज जिम्नॅस्टिक्समुळे मला फक्त पदक मिळालं आहे अशीच गोष्ट नाही आहे, पण आज मला जे काही स्टेटस मिळालं आहे, आज जे मला काही शिकायला मिळालं आहे, आज जे मी काही माणसं जोडू शकतो, जे काही आज मला माझ्या पर्सनॅलिटीला आवश्यक असलेल्या ज्या काही गोष्टी मिळाल्या आहेत या गोष्टी खेळातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात आणि ते मिळवण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. या क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये खेळाच्या आला तर तो तुम्हाला एक अशी तुमची एक ती पुंजी आहे, ती एक तुमची मिळकत आहे जी कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून लहान वयापासून तुम्ही तो खेळ खेळलाच पाहिजे. कुठलाही खेळ असो तो खेळ तुम्ही सातत्याने खेळून 10 ते 12 वर्ष तुम्ही त्याच्यामध्ये आपलं नैपुण्य मिळवलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये स्वतःचं आणि आपल्या राज्याचं आणि राष्ट्राचं नाव करता येईल. ते तुम्ही केलं पाहिजे. ते केल्यामुळे तुम्हाला जी मिळणारी जी काही शरीर संपत्ती आहे, ते जे काही स्वास्थ्य आहे, या स्वास्थ्यामुळे तुम्ही पुढील आयुष्यामध्ये तुमच्या कधीही न निराश होता सातत्याने तुम्ही प्रगती कराल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. केवळ पदक हे एक बाय प्रॉडक्ट आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस त्या क्षेत्रामध्ये काम करतायत ते पदक तुमच्याकडे चालत येईल. तुम्हाला त्याच्या पाठीमागे धावायची गरज नाही. इतका अशा पद्धतीने तुम्ही खेळाकडे बघा, तुमच्या स्पोर्ट्सकडे ते तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा आणि फोकस राहा. आपण आपल्या बाबतीत पर्टिक्युलर असलं पाहिजे, आग्रही असलं पाहिजे की मला हे करायचं म्हणजे करायचं. ते कुठल्याही कारणासाठी सबबीसाठी ते सोडून चालणार नाही. आणि असं जर तुम्ही केलं, असं जर तुम्ही वागलात तर निश्चित यश आपल्या हातात आहे आणि तुम्ही ते मिळवा अशी या निमित्ताने मला सर्व प्रेक्षकांना सांगावं वाटतं. आपण या ठिकाणी मला बोलवलं, माझी मुलाखत घेतली त्याबद्दल AIN न्यूजचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि काढून तुम्ही आमच्याकडे आला तेच आमचं भाग्य आहे. कारण की तुम्ही 3 वेळेस शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आहे. अगदी ते पुरस्कार प्राप्त खेळाडू म्हणजे एकदा येणं हे आमचं न्यूज चॅनलचं भाग्य आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार.
आहे.